नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज माझी वहिनी आणि दादा आले होते गावाकडनं. त्यांनी खूप सारं भाजीपाला वगैरे दूध आणलं होतं आणि आळूची पानं, कोथिंबीर, कढीपत्ता, गावाकडचं खाऊ, गवारच्या शेंगा, बिस्किटं आणि मिरच्या, बटाटे सर्व काही घेऊन आलं होतं त्या वहिनी. आणि टॅमॅटो, परत पीठ होतं, डाळीचं पीठ होतं, गव्हाचं पीठ होतं आणि तूप आणलं होतं, गावरान गाईचं तूप. असं खूप सारं गावाकडनं कुणी ना कुणी येणार म्हटलं ना की आपली आई सगळं सर्वांनाच बांधून देते. आणि कुणाकुणाची आई गावावरनं असे पिशवे भरून बांधून देते, कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर मग सर्वज्ञला आणि माझ्या दादाला आहे ना, माझ्या भावाला मंचुरियन खायचे होते. मग त्यामुळे कोबी किसला, त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, मैदा, कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकून मंचुरियन बनवून घेतले आणि ते फ्राय करून आम्ही जेवणासोबत ड्राय मंचुरियनच खाणार होतो, कारण त्यांना सुके मंचुरियनच आवडतात. त्यामुळे अशी काही तयारी वगैरे करून घेतली मी. आणि आम्हाला हे सर्व झाल्यानंतर जेवण वगैरे करून एका कार्यक्रमाला जायचं होतं. कुठल्या कार्यक्रमाला जायचं होतं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे माझे डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही बघत जावा आणि कमेंट पण नक्की करत जा, माझे व्हिडिओ कसे असतात, तुम्हाला आवडतात की नाही आवडतात. हेट कमेंट करू नका, पण चांगलं कमेंट नक्की करा. मी स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. आणि अशा प्रकारे मी मंचुरियनचे बॉल बनवून घेतले छोटे छोटे आणि ते फ्राय देखील करून घेतले. आणि हे फ्राय करताना ना एकदम सिम गॅसवरती फ्राय करायला लागतात. एकदम कडकडीत तेलात आपण फ्राय केले ना की ते वरून जळतात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे कमी याच्यावरती तळायचे, मग छान क्रिस्पी होतात. नक्की ट्राय करा. आणि आमच्याकडं सकाळी रात्रीची पावभाजी शिल्लक होती, ती आम्ही गरम केली, मंचुरियन केले आणि कुरडई कांदा केला जेवताना. हे सर्वजण जेवायला बसले. ही माझी भावाची मुलगी आणि हा सर्वज्ञ. असं संपवलं मी आजचा दिवस. बाय बाय.